कटाची रात्र बनली. सुनसान रस्ता, दूरवर कुत्र्यांचा आवाज. पूजा म्हणाली, "इथे थांब, माझ्या नवऱ्याची गाडी आली की सिग्नल दे." हनुमान जवळ आला आणि विचारतो, "काय झालं? रिक्षा का थांबवली?" तेवढ्यात कमलेशने रिक्षातून लोखंडी रॉड बाहेर काढला आणि हनुमानच्या डोक्यावर फटका मारला. पहिला प्रहार झाल्यावर हनुमानचा तोल गेला. दुसऱ्या फटक्याने तो खाली पडला. रक्त वाहू लागलं. पूजाने डोळे झाकले, पण आवाज मात्र ऐकू येत होता. आर्यन घाबरला होता. रडत म्हणाला, "आई, बाबा का झोपलेत?" पूजा रडण्याचं नाटक करत ओरडली, "बाबाचा अपघात झाला रे, मदत मागायला हवी." कमलेशने रिक्षा पुढे नेली आणि तिला पोलीस स्टेशनजवळ सोडून गेला. ती धावत आत गेली आणि पोलिसांना सांगितलं, "माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आहे, कृपया मदत करा." इन्स्पेक्टर शर्मा ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. गाडी जवळपास अखंड होती. पूजाला आणि आर्यनला एकही ओरखडा नव्हता, पण हनुमंतचा डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. हे काही साधं प्रकरण नव्हतं. पोस्टमॉर्टम अहवालाला प्रहार एका जड वस्तूने झाला होता. अपघातात जशी जखम होऊ शकत नाही. शर्मांनी पूजाला चौकशीसाठी बोलावलं. ती रडत म्हणाली, "मी काही केलं नाही. माझ्या नवऱ्याचा अपघात झाला." पण शर्मा हार मानणारे नव्हते. त्यांनी मुलगा आर्यनला वेगळं बोलवलं. "बाळा, तुला काय आठवते का त्या रात्रीचं?" आर्यन आधी थरथरत म्हणाला, "मम्मीने एका काकांशी बोललं होतं. त्यांनी बाबांना काहीतरी मारलं." त्याच्या बोलण्याने सगळं उलटलं. पूजाला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. पुरावे ठेवले गेले आणि